आणि शक्यतो UPSCचा शेवटचा अटेम्प्ट असणार आहे. त्यामुळे तुमचं बी लाईक बिक ठोका, ठीक आहे. रिअल सांगतोय राव, आणि लई व्हिडिओ एडिटिंग करत नसणार आहे मी, ठीक आहे. का तर एडिटिंगला बराच वेळ जातोय, आणि जी खरं आहे राव हीच सगळी एडिटिंग आहे आयुष्याचं. म्हणजे ज्यावेळी आमच्याकडे शूज नव्हता त्यावेळी आम्ही रांगलोय, पडलोय, हाय त्या चप्पलनं पडलोय. पण आज आम्ही म्हणतोय की आता आम्हाला शूजची गरज आहे, किंवा आम्ही विदाऊट चप्पलचं आम्हाला नंबर येणं झाला आहे, आम्हाला नंबर आमचा यासाठी आम्हाला आता बूट पाहिजे, तर आम्ही ते बूट घ्यायला पाहिजे हो. आणि आमच्यात ताकद आहे ती. आणि परत पुण्याला किंवा आणि परत दिल्लीला ते रिस्क आहे, सोडा, त्यात काय वाद नाही, पैसा पण आहे. पण कसं आहे, म्हणजे स्वप्नासाठी किंवा जे आपल्याला वाटते तिथं रिस्क घेतलीच पाहिजे. तिथं नाही घेतली तर मग आयुष्यभर चुकचुकत करत बसण्यात कारण नाही. वेलकम टू चॅनेल. आणि ह्याच्या आधी मी हिंदीत एक व्हिडिओ केला आहे, सोडा, त्याचा विषय नाही. आता विषय आहे तो तुम्हाला म्हटलं तसं दिल्ली पुणे, आणि तुम्हाला मी सोडणार नाही, म्हणजे असं इग्नोर करणार नाही. का तर ह्याच्या आधी दिल्ली आणि पुणेचं म्हणजे चाललेला विषय, लिव्हिंग कोल्हापूर. पण आता ॲक्च्युअल ह्याच्यावाला आहे, म्हणजे आता त्यानंतर विषय काय झाला, लायब्ररीत विषय मी सांगितलं की पुणे चाललंय. पण जे होते म्हणजे बोलतोय ते मी कसं ना कसं होतेच भविष्यात, ठीक आहे. तर आता विषय झाला म्हणजे आता दिल्लीचं पॉईंट काढल्यात आणि पुण्यात पॉईंट काढल्यात, तर ते मी ॲक्च्युअल कंपॅरिझन करणार आहे. कुणी मराठी पोरग्यानं किंवा UPSC MPSC करतेल्या पोरग्यानं केलेलं नाही आहे, ठीक आहे. तर मी ते करणार आहे, ठीक आहे. आणि काय चुकलं तर खाली कमेंट तुम्ही सांगू शकताय. आणि नवीन साल चालू होते, तर नवीन आपलं प्लॅन पण असलं पाहिजे काय, तर त्यानुसार मी प्लॅनिंग केलं आहे. का तर मला हा विषय संपवायचा होता की कुठं जायचं, काय करायचं, 24 अटेम्प्ट द्यायचा की नाही, आणि द्यायचा तर कसा द्यायचा, ठीक आहे. तर आपण आता बघूया, ठीक आहे. का तर मी आज काय केलं, दुपारी ते पुण्याचा ग्रुप आहे, पुणे रूम्स, त्यानंतर दिल्लीचा पण ग्रुप आहे, त्या ग्रुपवर बरेच म्हणजे चेक केलं, फ्लॅट बघितलेत किंवा रूम बघितल्या, पोरांचे कॉन्टॅक्ट वगैरे केला. तर त्यातनं जे मला कळलं किंवा आता मला डिसिजन घ्यायचा आहे, त्या डिसिजनसाठी हे पॉईंट आहेत, ठीक आहे. तर हे मी तुम्हाला ॲक्च्युअल सांगणार आहे, मी पुण्यात आणि दिल्लीत काय होते फरक, आणि माझ्यासाठी काय होते, तुमच्यासाठी वेगळं असू शकते, पण माझ्यासाठी काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे ॲक्च्युअल. आणि हे कसं आहे, हे कुठल्या पुस्तकात नाही आहे किंवा कुठल्या यूट्यूबवर नाही आहे. आणि हे कसं आहे, मी सगळं बाकीचा इंटेलिजन्स वापरून किंवा बाकी माहिती काढून तुम्हाला सांगतोय, ठीक आहे. किंवा मी कसं डिसिजन घेतोय ते तुम्हाला ॲक्च्युअल कळणार आहे, ठीक आहे. एक म्हणजे आता बरीच पोरं म्हणणार तोंडाला फेस आला आहे, पण सांगायचं गरजेचं आहे, ठीक आहे. तर एक म्हणजे दिल्लीत खर्च जास्त असतो, त्यात काय वादच नाही, आणि पुण्यात पण आहे. पण असं पण आहे की पुण्यात लयच खर्च कमी आहे, ठीक आहे. पुण्यात पण जास्त खर्च आहे. पण पुढलं विषय म्हणजे आता पुण्यात कुठं सदाशिव पेठ ऑप्शन आहे, दिल्लीत कुठं आहे, तर करोलबाग, पटेल नगर, ओल्ड राजेंद्र नगर, अजून शादीपूर बिदीपूर, असं बरंच काय काय आहे, ठीक आहे. तर त्यातलं आपण कुठं जातो हे पण तुम्हाला करणार आहे, आणि आधी पण मी म्हणलोय तिथं, तर ती व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही, ठीक आहे. तर आउटपुट बघा, मी सांगतो, ह्याच्या आधी मी पुण्यात एक दिवस पण राहिलो नाही. म्हणजे दिल्लीत मी 2 वर्ष राहिलो आहे, पण पुण्यात म्हणजे ते स्वप्न आहे, ते स्वप्नात राहते का काय, म्हणजे दिल्लीचा म्हणजे दिल्लीत अजून एक पण दिवस मी राहिलो नाही, ठीक आहे, म्हणजे पुण्यात, ठीक आहे. तर ते, आणि आता आता मला वाटालं की आता तर मी राहील, म्हणजे पुण्यात जायचं म्हणालो तर, पण ते पण आता म्हणजे कॅन्सल होते किंवा काय होते ते आता बघूया काय पुढे होते, ठीक आहे. तर इथे काय होणार सांगतो, इथं जी रूममेट असणार आहेत म्हणजे पुण्यात, ही मला वाटते आता तुम्हाला पण माहिती असेल, पुण्यात अभ्यास करायचं, इथे कंबाईन आणि राज्यसेवेची जास्त आहे, ठीक आहे. म्हणजे UPSCची कमी आहेत. म्हणजे डायरेक्ट मित्रांने एक्झाम्पल सांगितलं, 100मध्ये जर तू स्टडी रूमला बसला तर त्यातले 10 फक्त UPSCवाले आहेत, बाकीचे तुला कंबाईन आणि राज्यसेवाले आहेत. तर मग ते म्हणजे लयच वेगळं वाटते. मग कोल्हापूर आणि पुण्यात डिफरन्स काय राहिला, असा विषय आहे ना. तो कोल्हापुरात किती आहे, 5 आहेत म्हणतो 100मधले. मग मी पुण्यात जाऊन उपयोग काय, मग मी कोल्हापुरातच राहतो. बॅटरी डाऊन झाली राव, ठीक आहे. तरी पण सांगतो विषय, ठीक आहे. मग तो विषय आहे. त्यानंतर विषय काय होणार आहे, तुमची कंबाईन काहीतरी एप्रिलमध्ये आहे, एप्रिल-मेमध्ये आहेत त्या परीक्षा, एप्रिलमध्ये आहे वाटतं, असं काहीतरी आहे. त्यामुळे तिथं काय होणार, ही जी रूममेट आहेत माझी ती कंबाईनवाले आहेत किंवा कंबाईनवाले असणार, आणि त्यांच्यामुळं म्हणजे त्यामुळे काय होणार, ह्यांची परीक्षा झाली की परीक्षेला आपण कोण काही थांबत नाही, ही रूम वगैरे सोडणार, त्यामुळे मला प्रॉब्लेम होणार, मला पण रूम सोडायला लागणार किंवा असा काहीतरी विषय होणार. आणि माझी परीक्षा मेमध्ये आहे, त्यामुळे मला ते डिस्टर्बन्स होणार, ठीक आहे. त्यामुळे हे विषय झाला. आणि इथंच दिल्लीत काय होणार, दिल्लीत आता जे आम्ही असणार आहे ती सगळीच म्हणजे 20-24च्या अटेम्प्टवाली सगळी असणार आहे, त्यामुळे ॲटलिस्ट अटेम्प्ट होईपर्यंत तरी काही प्रॉब्लेम नसणार आहे कुठला, ठीक आहे. आणि इव्हन पुण्यापेक्षा जास्त मला दिल्लीत अभ्यास होणार आहे, ठीक आहे. का तर दिल्लीत कम्फर्टेबल आहे, मी तुम्हाला सांगितलं तसं. त्यामुळं पुण्यात गेलो तर मला सगळंच पुण्यात नवीन असणार आहे, नवीन म्हणजे पूर्ण नवीनच असणार आहे. हां. त्यानंतर डिस्टर्बन्स म्हणजे एप्रिलमध्ये काय डिस्टर्बन्स असणार आहे आपण, आणि मी जे फोकस करतो ते मार्च एप्रिल मेचा फोकस करतो आहे, त्या महिन्यात मला काय डिस्टर्बन्स नको आहे बिलकुल, ठीक आहे. आणि झालं. त्यानंतर रिस्क म्हणजे आता बरीच म्हणाल की रिस्क काय परत, म्हणजे ह्याला आता एवढं झालं आणि परत पुण्याला किंवा आणि परत दिल्लीला, ते रिस्क आहे, सोडा, त्यात काय वाद नाही, पैसा पण आहे. पण कसं आहे, म्हणजे स्वप्नासाठी किंवा जे आपल्याला वाटते तिथं रिस्क घेतलीच पाहिजे, तिथं नाही घेतली तर मग आयुष्यभर चुकचुकत करत बसण्यात कारण नाही, काय. आणि पहिल्यापासून आपलं 10वीपासून हेच आहे, त्यामुळं काय पण करायला लागू दे, कसं बी मी करायला लागू दे, करायला लागणारच आहे, ठीक आहे. अजून एक म्हणजे, ठीक आहे, आता राहायचा विषय, रूम कशा पुण्यात आहेत. पुण्यात म्हणजे आता मित्रांनी सांगितलं की राहायचं तर सदाशिव पेठेतच, आणि UPसाठी तर सदाशिव पेठेत पण अशा रूम आहेत, म्हणजे फ्लॅट सिस्टीम नाही आहे. एका रूममध्ये पोरं म्हणजे काय करतात, म्हणजे आपली मराठी पोरं पैसे वाचवायसाठी, म्हणजे चांगली आहेत, सोडा, ही चांगली स्कीम आहे. पैसे वाचवायसाठी, म्हणजे काटकसरीसाठीच बाबा, की एका रूममध्ये 3-4 अशी पोरं राहतात, म्हणजे चेष्टा नाही. पण UPSCवाल्याला तसं म्हणजे मला तर काही जरा कमी माहीत आहे, का तर मला कसं ते चार्ट वगैरे लावावं लागतात,
आणि जरा अभ्यास करायला लागतो रूमवर बी येऊन जरा रिव्हिजन कधी करायची म्हटली थोडं स्पेस पाहिजे असत्या. ठीक आहे, अभ्यास वगैरे आमची पुस्तकं वगैरे जरा जास्त असतात, एक म्हणजे 1-2 पुस्तकं नसते. आमचं प्रीज वेगळं, मेन्स वेगळं असते, टेस्टेस वेगळे असतात. त्यामुळे ते जरा विषय असते आमचा. त्यामुळं आम्हाला जरा स्पेस लागते म्हणजे UPSC वाल्याला. तसं MPSC जरा कमी असते आणि किंवा ही MPSC बरोबर म्हणजे ॲडजस्ट करू शकतात. पण म्हणून आम्हाला फ्लॅट असलेलं चांगलं आहे. ठीक आहे, तर हे मला म्हणजे पुण्यात मिळणार नाही. त्यामुळे पुण्यात लय ॲडजस्ट करायला लागणार आहे, अडचण लय होणार आहे मला. आणि कसं आहे, त्या माझ्या अडचणीमुळे ह्या बाकीच्या पोरांना अडचण नव्हे. आता इथं बघितलं तर मला इथं टेबल आहे, म्हणजे जिथं पण मी कोल्हापूरच्या कुठं राहिलो आहे तिथं टेबल माझा असतोच. का तर कधी कधी मला अभ्यास करायला लागतो किंवा ती सवय आहे. तर ते तसं आहे. त्यामुळं हे पुण्यात काय मला शक्य नाही. का तर तिने रूम दाखवल्या का नाही, असं ती खोल आहे आणि असं बेड लागलेला आहेत, म्हणजे गाद्या लागलेल्या आहेत त्यांच्या खाली. तुम्हाला फोटोमध्ये दिसत असं राहतात ती, म्हणजे जे आपण म्हणतोय की नाही पोरं काटकसरीनं दिवस काढतात, तर ती खरोखर काढतात, लक्षात घ्या. आणि मी पण काढायला काय नाही म्हणत नाही. ठीक आहे, आम्ही पण काढल्यात किंवा आम्ही पण काढतोय आता. पण परीक्षेवेळी किंवा त्यावेळी मला नको आहे ते, कळलं का. आता आम्ही पण काटकसरीनंच काढतोय, पण आता परीक्षेवेळी तरी आम्ही जरा स्पेस द्यावा आम्हाला, किंवा जरा हे पाहिजे आमच्यानुसार पाहिजे. ठीक आहे, हे विषय. त्यामुळे मी जरा दिल्लीकडं फेवर आहे, इथं दिल्ली प्लस आहे. मॅथ्स ऑप्शन आहे, त्यामुळं पुण्यात काय मॅथ्स ऑप्शनवाली मिळणं कमीच आहे. ठीक आहे, त्यामुळे हे विषय नाही. त्यामुळे हे दिल्लीलाच गेलेला चांगला आहे. दुसरं म्हणजे कॉस्ट जरा जादा आहे थोडा, म्हणजे दिल्लीत जर 100 रुपये खर्च येतो, तर मी असं धरलं की पुण्यात जर 100 रुपये खर्च येतोय तर दिल्लीत 160 रुपये येतोय. आता मला वाकायला पाहिजे, का तर माझी उंची जास्त आहे आणि हे कमी आहे, ट्रायपॉडची उंची कमी आहे. ठीक आहे, तर पुण्यात जर 100 खर्च येतोय तर इथे 160 येतोय. फोन आलाय मला, आता कोणाला आलाय, फोन कट करतो मी. तर मला बसायचं नाही का, तर आता इथून पुढे आपला प्रवास चालू आहे. ठीक आहे, पुढचा विषय, इथे 160 रुपये खर्च येतोय. ठीक आहे, पण आता मी 22 आणि 23 सांगतो काय, आणि असंच असणार आहे पुढे विषय. ठीक आहे, तर अजून एक म्हणजे आता बघा, तुम्हीच बघा म्हणजे आता 22 आणि 23 आपण पुण्यात गेलेलो नाही. ठीक आहे, आणि 22 म्हणजे माझा कसा सगळा विषय हिशोब असतोय, मॅथ्स ऑप्शन त्यामुळे मला हिशोब असतोय सगळा. 22 माझा खर्च आला आहे. 22च्या टाईमला 3 महिने फक्त मी कोल्हापूरात आलतो, मार्च एप्रिल मे. त्याच्या आधी मी आपण घरातून अभ्यास केला आहे. बरंच मी काय स्ट्रगल केला आहे, पण तुम्ही मला आता स्ट्रगल सांगायला नाही. पण सांगतो मी, 3 महिने फक्त आपण कोल्हापूरात आलो. 3 महिन्याचा खर्च किती, 12,000, 4,000 धरा. 4 पण नव्हता, थोडा 3,500 खर्च होता, पण धरा 4,000, 4 12. आणि गोव्याला गेलेलं 1-2-2,500. ठीक आहे, त्यावेळी पण आम्ही रूममध्येच म्हणजे शेअरिंगमध्येच ती रूम वगैरे घ्यायचो, म्हणजे आम्ही पण काटकसर केल्या. पण आता मला वाटते की ठीक आहे, ते 22 झालं. त्यानंतर 23 21,000, म्हणजे 23चा जो अटेम्प्ट होता जानेवारी टू मे. आता मी मागच्या डिसेंबरमध्ये काहीतरी विपासना आलतो जाऊन. त्यानंतर जानेवारी टू मे आपण 21,000 खर्चमध्ये 23 अटेम्प्टला आहे, आणि मार्क आपल्याला वाढतच गेला. त्यामुळे ह्या 2 अटेम्प्टला आपण पैसे वाचवलेत. असं नाही की प्रत्येक अटेम्प्टला मी जाऊन दिल्लीत द्यायला लावलोय. ठीक आहे, कळते का. त्यामुळे हे मी मला प्रामाणिकपणे सांगतोय. आता मी इथनं बरेच म्हणजे असे ट्रुथ बोलणार आहे की म्हणजे बऱ्याच जणांचे हलणार आहेत सगळं, पण त्याच्या मागचं हिस्ट्री माहीत होती सगळ्यांना की आमचा बी स्ट्रगल आहे. असं नाही पैसे आहेत उडवायला आला आहे. आणि आता हे अजून बी पुढलं मी सांगायचं म्हणजे हे पण आता पैसे असणार आहेत पुढं दिल्लीला. शक्यतो मी घरात नाही पैसे घेणार नाही. ठीक आहे, बाहेरच आपलं पैसे असणार आहेत, त्यामुळे काही विषय नाही. म्हणून मला सांगायचं आहे. का तर ह्याच्या आधी पण म्हणजे सांगायचं वाटायचं, पण आणि मला पण नको वाटते आता घरातनं पैसे घाला. ठीक आहे, तर असा विषय आहे. आणि आपलं पैसे असले की अजून आपली रिस्क जादा असते किंवा आपला परफॉर्मन्स जादा असतोय, आणि घरातल्यासनी म्हणजे निवांत राहतात घरातली, ते एक बरं आहे. असं नको की माझी स्वप्न आणि त्याचा त्रास घरातल्यासनी. ठीक आहे, तर हे विषय आहे. आणि म्हणजे ह्याच्यात आपण पैसे वाचल्यात, असं नाही की 22 म्हणजे सगळं अटेम्प्ट दिल्लीत दिल्यात, कळलं का. हे मेन पॉईंट ठेवा. तर मी खरं सगळं सांगतोय भावांनो, त्यामुळे हे सगळं मला सांगायचं ॲनालिसिस असा विषय आहे. आणि त्यामुळे तुम्हाला बी काय वाटते सांगा, आता मी दिल्लीत जायला पाहिजे का पुण्यात जायला पाहिजे. तर पुण्यात खर्च कमी आहे, पण हे फॅक्टर आहे सगळं. डिस्टर्बन्स होणार आहे एप्रिलमध्ये, राहायचं म्हणलं असं माझा संध्याकाळी अभ्यास मला करायला अवघड होतं. इथं आमची लायब्ररी 11:30ला बंद होत्या, आणि मला मे आणि एप्रिल आणि मेमध्ये म्हणजे परीक्षे 2 महिने आधी प्रॉब्लेम होतोय अभ्यास करायला. असं आहे, मला कसं रात्री जरा बसू वाटते, पण इथं लायब्ररी 11:30ला बंद झाल्यावर अवघड होते. असा विषय आहे, कोऑपरेट नसते. आणि त्या 2 महिन्यात जर लायब्ररी म्हणजे जरा पोरं बिरं दंगा करायला की माझा आणि डिस्टर्बन्स होतोय. मी सारखं मॅनेजरला पिडतोय, अरे काय शांत बसू सगळ्याचे म्हणून. असं आहे. आणि त्यामुळे आता ह्या व्हिडिओतली पण जी बघतात म्हणजे लायब्ररीतली म्हणा किंवा कोल्हापुरातली किंवा कुठली पण लायब्ररीतली पोरं बघतात, तर तुम्ही बी काय करा, जरा बाकीच्या पण पोरांचा विचार करा, आणि जरा लायब्ररीत आला आहे तर अभ्यासच करा. अजिबात डिस्टर्बन्स करू नका दुसऱ्यांना. आता प्रत्येकजण कुठनं कसं आलेलं असते तुम्हाला माहीत नाही, बरोबर का. त्यामुळे तुमच्यामुळे फक्त कुणाला त्रास होईल नाही हे बघा. कारण मी आता पण बघते आमच्या लायब्ररीत बरेच जण म्हणजे लढतरी पोरींच्या संघ. आता काही बोलणं बरोबर नाही, पण सांगतो ते पोरींनी ते बोलत बसा, लायब्ररीत जात फोन व्हायब्रेट असतात, तर किती वेळा सांगणार आम्ही तर मॅनेजरला सांगा. पण हे दिल्लीत तसं नसते. दिल्लीत जरा कडक असते सगळं. आता तिथे येताना पण सगळे विचार करून आलेले असतात. ती पैसे घेत असतात जास्त, म्हणजे ह्या गोष्टीचे जास्त घेत असतात, का तर त्यात जास्त पैशात डिसिप्लिन हे देत असतात. तिथं पण ह्या लढतरी होत्या थोडा, पण ही पोरं कशी असतात दुसऱ्या डिस्टर्बन्स करत नसतात. त्यामुळं ते प्रत्येकाचं वैयक्तिक असते. लायब्ररीत आला आहे तर तिथं अभ्यासच होणार, तिथं बाकीचं नाटक काय नाही. असं इथं लायब्ररीत बी नाटक, बाहेर नाटक, असा विषय आहे. म्हणून मी किती बोलणार मी तर काय किती सांगणार, म्हणून मी बी ते सोडून देतोय.
स्वतःलाच बदलायला पाहिजे. ठीक आहे. तर हे असं पॉईंट आहेत, सगळं क्लिअर कट सांगितलं आहेत. गावातनं पण बघतात तर तिथं मी सांगायचं आहे सरपंच बिरपंच की मी का दिल्लीला चाललो आहे किंवा का दिल्लीला गेलो तर जाईल आणि पुण्याला का नाही जाईल. तर हे पॉईंट आहेत. खर्च राहतोय पण आपण वाचलेत मी पैसे किंवा 22-23ला मी पैसे 22च्या अटेम्प्टला वाचलेत, 23च्या अटेम्प्टला वाचलेत पैसे. त्याचं काय, त्याचं मला काय प्लस आहे का नाही, ते मी आता पैसे खर्च करावले म्हणा. असं आहे. असं नाही की सगळं अटेम्प्ट बाहेर दिल्लीला जाऊन देतोय, असं नाही आहे. कळलं. म्हणजे ज्यावेळी आमच्याकडे शूज नव्हता त्यावेळी आम्ही रांगलोय, पडलोय, हाय त्या चप्पलनं पडलोय. पण आज आम्ही म्हणतोय की आता आम्हाला शूजची गरज आहे किंवा आम्ही विदाऊट चप्पलचं आम्हाला नंबर येणं झाला आहे. आम्हाला नंबर आमचा यासाठी आम्हाला तर बूट पाहिजे. तर आम्ही ते बूट घ्यायला पाहिजे हो. आणि आमच्यात ताकद आहे ती, असा विषय आहे. त्यामुळे हेच मला खरं सांगायचं होतं का तर, आणि असं खरं सांगायला येते का तर रिअल म्हणजे व्लॉग ठीक आहे पण ॲक्च्युअल व्लॉग हे आहे आयुष्याचा व्लॉग. ठीक आहे. आय होप तुम्हाला यातनं कळालं असेल. आणि तर कुठं जातोय बघूया. ठीक आहे. आणि आता आता अधिकारी त्यांच्यासोबत बोलून झाले, त्यांनी पण सगळे ओके सांगितले, काही विषय नाही. हां. आणि शक्यतो ह्यो UPSCचा शेवटचा अटेम्प्ट असणार आहे. त्यामुळे तुमचं बी लाईक बी ठोका. ठीक आहे. रिअल सांगतोय राव. आणि लई व्हिडिओ एडिटिंग करत नसणार आहे मी. ठीक आहे. का तर एडिटिंगला बराच वेळ जातोय आणि जे खरं आहे राव हीच सगळी एडिटिंग आहे आयुष्याचं. ठीक आहे. त्यामुळं आय होप यातनं बरीच तुम्हाला माहिती मिळाली असेल किंवा क्लिअर कट सांगितलं असेल. आणि ह्यातनं मला कॉन्फिडन्स येतोय किंवा क्लॅरिटी येते किंवा काय मी करायचं कसं करायचं. ठीक आहे. तर इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. आणि तुमचं काय पॉईंट असलं दिल्लीचं किंवा काय पुण्याचं तर ते बी कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि अजून पण दिल्लीतले व्हिडिओ येणार आहेत, नाही असं नाही. अजून बी बरंच टॉपिक बोलायचं आहे, बराच अभ्यास बी येणार आहे. या अभ्यास बी सांगणार आहे, अभ्यासाची बी रिव्हिजन करून घेणार आहे. ॲक्च्युअल माझी बी रिव्हिजन करणार आहे. ठीक आहे. बरंच येणार आहे. यावं काही सुट्टी नाही आता. ठीक आहे. आणि का तर ती सुट्टी देऊन नाही चालणार, नाहीतर मी म्हणजे मागं राहणार आहे. आणि आता ह्याच्या आधी पण म्हणलो की शरदांचा मी निवडून होता म्हणजे ॲटलिस्ट बाबा ते शरदांना तर त्यांचा आयचं सपान ते राहिलं पण ते मला तर ते पुरं करायला लागणार आहे असा विषय आहे. त्यामुळे त्यांनी सांगितली ती तेवढं तू करावं लागते. आणि त्यांचं पण आता लग्न आहे 1 जानेवारीला, बघूया आपण जातोय का नाही, परवाच आहे. ठीक आहे. तर आणि बरंच आहे, तर परवा गाडी पण येणार आहे. आणि ह्या एंडला तर आपल्याला सगळा विषय क्लिअर करायचा आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला सगळं ॲनालिसिस कळलं असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. मी कसं उभारलं ह्याकडे लक्ष देऊ नका, का तर इथे उंची ॲडजस्टमेंट झाल्या त्यामुळे केले मी. पण हे मला सांगायचं होतं ॲनालिसिस. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.